विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. आपण काय करतोय बघा की प्लेन हा टॉपिक आहे ना, आपण हा दोन पार्ट मध्ये तयार करूया आपण, कारण थोडासा मोठा आहे. आणि एकदा का आपण लाईन प्लेन हा टॉपिक कंप्लीट केला तर आपण काय करणार आहे की 3D लाईन प्लेन. ओके, ह्या तिघांचे क्वेश्चन्स जे काय पेपरमध्ये आलेत ना ते आपण घेणार आहे. म्हणजे थोडक्यात काय 2019चा पेपर घ्यायचा, त्या 3D लाईन प्लेनचे कमीत कमी 5 प्रॉब्लेम असणार आहेत, ते सगळे एकत्र घ्यायचे. असं का? कारण माझ्या अनुभवात तुम्हाला सांगतो की जेव्हा आपण 3 डायमेन्शनल जॉमेट्री सोडत असतो ना तेव्हा ते सोपं वाटतं. लाईन टॉपिक घेतला, लाईन सोपा वाटतो पण अगोदरचं विसरलं असतं. प्लेन सुरू केला तर प्लेन ठीक वाटतो, बाकीच पाठीमागचं काय आठवत नाही. त्यामुळे मला काय करायचे, तिघांची रिव्हिजन एकत्र घ्यायचे, पण कधी हा टॉपिक याचे 2 पार्ट कंप्लीट झाल्यानंतर. आता प्लेनसाठी ना आपण काय करूया की प्लेन मध्ये पण टाइप वाईज घेऊया आपण. तर पहिल्यांदा आपण इक्वेशन ऑफ प्लेन तयार करायचे जे प्रॉब्लेम्स आहेत ना त्याच्यावर बेस्ड न्यूमरिक असेल तेच करूया. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, बघा लक्ष द्या की हे प्लेन आहे आणि हा ए हा पॉइंट आहे ना तो विदिन द प्लेन आहे. ओके, आणि ही जी आहे ना ती नॉर्मल आहे. ओके, नॉर्मल म्हणजे परपेंडिक्युलर. चला हा ए पॉइंट इथे आहे म्हणून आपण वाटल्यास ठीक आहे. आता समजून घ्या प्लेन कोणत्या पॉइंट मधून पास होते, तो पॉइंट मला माहिती आहे. ओके, नॉर्मल परपेंडिक्युलर मला माहिती आहे, मग वेक्टर इक्वेशन येणार आहे आर बार डॉट एन बार इक्वल्स टू ए बार डॉट एन बार. आता ए बार म्हणजे तो पॉइंट तुम्हाला दिलेला असणार आहे. ओके, आणि एन बार म्हणजे तो नॉर्मल म्हणजे परपेंडिक्युलर. मग याचा फायदा कसा होईल बघा, लक्षात घ्या. बघा आता आपण प्रॉब्लेम घेताना तरी घेणारच आहे. समजा माझ्याकडे 3 पॉइंट दिलेत, ठीक आहे, आणि प्लेनचं इक्वेशन तयार करा. तर मी असं करू शकतो ना की ए बी बारची व्हॅल्यू काढू शकतो, ए सी बारची पण व्हॅल्यू काढू शकतो. ए बी बार कसं काढणार, बी बार मायनस ए बार. ए सी बार कसं काढणार, सी बार मायनस ए बार. आणि दोघांचा क्रॉस प्रॉडक्ट घेतला की मला नॉर्मल मिळेल ना, कारण क्रॉस प्रॉडक्ट म्हणजेच नॉर्मल वेक्टर असतो. आणि एकदा का नॉर्मल मिळाला तर मला काय मिळालं सांगा मग, आर बार डॉट एन बार इक्वल्स टू ए बार डॉट एन बार. अरे पण एन बार म्हणजे कोण आहे, ए बी बार क्रॉस ए सी बार. ते इथं किंवा इथं तुम्ही लिहू शकताय. ही एवढी इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे, ह्याच्यावरती जास्तीत जास्त फॉर्म्युले आपल्याला सॉल्व्ह करायचे, न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचे आहेत. पण आता अजून महत्वाचं काय सांगतो लक्षात घ्या. समजा मी इथं घेतला एन कॅप. काय घेतला सांगा, एन कॅप. तर दॅट इक्वल्स टू मी पी लिहिणार आहे. आता पी म्हणजे काय, डिस्टन्स ऑफ दॅट पॉइंट किंवा प्लेन फ्रॉम ओरिजिन. हे लक्षात घ्या, डिस्टन्स ऑफ पॉइंट फ्रॉम ओरिजिन. मग आता अतिशय सोपे प्रॉब्लेम आहेत टाइप 1 मध्ये, ते लगेच आपण आता कव्हर करूया. आता फळ्यावरचे प्रॉब्लेम घेतोय, लक्ष द्या की आपल्याला वेक्टर इक्वेशन तयार करायचं आहे. प्लेनचं दिलंय काय बघा, विच इज ॲट अ डिस्टन्स ऑफ 5 युनिट्स फ्रॉम द ओरिजिन. म्हणजे परपेंडिक्युलर फ्रॉम ओरिजिन दिलंय. म्हणजे फॉर्म्युला कुठला माहिती आहे का की आर बार डॉट एन कॅप दॅट इक्वल्स टू हे परपेंडिक्युलर डिस्टन्स. मुद्दा काय, हा एन कॅप म्हणजे युनिट वेक्टर असतो. आता समजून घ्या, तुम्हाला नॉर्मल वेक्टर दिलाय हा. ओके, एन बार दिलाय की 2i कॅप प्लस जे कॅप आणि प्लस 2k कॅप. हा काय दिलाय सांगा, नॉर्मल वेक्टर. आता एन कॅप म्हणजे काय बघा, युनिट वेक्टर काढताना दिलेल्या वेक्टरला म्हणजे याला त्याच्याच मॅग्निट्यूडने काय करायचं, डिवाइड करायचं. ओके, आता समजून घ्या ना, मॅग्निट्यूड काढताना आपण काय करतो की ह्याचे कोएफिशिएंट आहे त्याचा स्क्वेअर करून ऍडिशन करतो. 2 चा स्क्वेअर 4, या 2 चा स्क्वेअर 4, 4 प्लस 4 8 आणि प्लस 1 चा स्क्वेअर 1 म्हणजे 9 येणार. म्हणजे मला मिळालं 2i कॅप प्लस जे कॅप प्लस 2k कॅप आणि अपॉन किती मिळालं सांगा, 3. आता समजून घ्या, त्या व्हॅल्यूज फक्त पुट करा ना, मग इथं प्रॉब्लेम फिनिश. काय आणि पी म्हणजे काय, लेंथ ऑफ परपेंडिक्युलर, त्याची व्हॅल्यू आहे 5. म्हणजे काय येणार, आर बार डॉट एन कॅपची व्हॅल्यू इथं पुट करा आणि दॅट इक्वल्स टू 5. तुमचा आन्सर फिनिश होईल. आलं का लक्षात. आता इथं बघा की हे वेक्टर इक्वेशन दिलंय त्यांनी आणि लेंथ ऑफ परपेंडिक्युलर म्हणलंय. मग आता लेंथ ऑफ परपेंडिक्युलर पाहिजे असेल, लेंथ ऑफ परपेंडिक्युलर, तर इथं एन कॅप पाहिजे ना. आता नॉर्मल वेक्टर आहे, मग मला काय केलं पाहिजे बघा की हा जो एन कॅप पाहिजे असेल, बघा इथं एन कॅप असेल तर हे पी म्हणजे लेंथ ऑफ परपेंडिक्युलर जे आपल्याला विचारलंय. मग मी काय करतो की याचा ना एन कॅप काढण्यासाठी दिलेल्या वेक्टरला 3i कॅप मायनस 4j कॅप प्लस 12k कॅप त्याला त्याच्या मॅग्निट्यूड डिवाइड करतो. मग 3 चा स्क्वेअर 9, 4 चा स्क्वेअर 16 आणि 12 चा स्क्वेअर 144 आणि हे 25 चे 169 स्क्वेअर रूट 13 येईल. किती येईल, 13. आता समजून घ्या ना, मग आता हा जो फॉर्म दिलाय ना त्याला
जर मी एन कॅप मध्ये कन्वर्ट केलं तर मला दोन्ही बाजूला 13 आणि इकडं जर मी 30 ने डिवाइड करायचं असेल तर इकडं पण 30 ने डिवाइड केलं पाहिजे. मग इथं हा वेक्टर आहे कसा लिहा 3i कॅप मायनस 4j कॅप प्लस 12k कॅप. इकडे कोण आहे 3/13. अरे पण 3/30 म्हणजेच लेंथ ऑफ परपेंडिक्युलर. आलं का लक्षात? नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, फाइंड इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू पॉइंट. म्हणजे चला ए बार दिलाय, परपेंडिक्युलर टू म्हणजे कोण दिलाय n बार दिलाय. तुम्हाला हे जे 3D लाईन प्लेन आहे ना यात फॉर्म्युलेस फक्त आले पाहिजेत. मग आपला फॉर्म्युला काय की r बार डॉट n बार इक्वल्स टू a बार डॉट n बार. r बार तसाच ठेवायचा असतो, n बार म्हणजे ही व्हॅल्यू आहे तशी इथे पुट करा. a बार डॉट n बार डॉट डॉट खूप इझी असतो कारण 3 into 4 12 येणार, मायनस 2 into 3 मायनस 6 येणार, 1 into 2 2 येणार आणि त्याची व्हॅल्यू आहे ते फाइंड आउट करा, तुम्हाला डॉट डॉट मिळेल. मग आता अतिशय बेसिक तुमचे फॉर्म्युला लक्षात आले. आता समजून घ्या एक प्रॉब्लेम तुमच्या टेस्टमध्ये असा आहे, हा पॉइंट दिलाय आणि फुट ऑफ द परपेंडिक्युलर दिलाय. अरे फुट ऑफ द परपेंडिक्युलर म्हणजे ए बार. ओके, हा पॉइंट दिलाय तुम्हाला म्हणजे तुम्ही ह्या पॉइंट वरून आणि ह्या पॉइंट वरून n बार काढू शकता आणि एकदा का a बार आणि n बार मिळाला की हा फॉर्म वापरायचा आहे. मग पहिला टाइप म्हणजे इक्वेशन ऑफ प्लेन तुमच्या लक्षात आलंय. चला आपण आता नेक्स्ट टाइप घेऊया आपण. आता बघा की हा जो दुसरा टाइप घेतो ना मी, ह्याच्यात काय आहे बघा, अँगल मेड बाय नॉर्मल वेक्टर विथ द कोऑर्डिनेट ऍक्सिस आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे तुम्हाला प्लेनचे इक्वेशन देतील, एक तर वेक्टर इक्वेशन देतील नाही तर कार्टेशियन इक्वेशन देतील आणि त्याच्यावरून तुम्हाला तो जो नॉर्मल आहे ना ज्या प्लेनला जो परपेंडिक्युलर आहे त्यांना एक्स ऍक्सिस बरोबर, वाय ऍक्सिस बरोबर आणि झेड ऍक्सिस बरोबर कोणते अँगल केले, किती अँगल केले हे तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. आता मी एक्सप्लेन करतोय, लक्ष द्या. ऍक्च्युली हे सगळं 3D मधलं आहे. समजून घेण्याचा प्रयत्न करा. इथे एक मी एक्झाम्पल दिले ते मी इथे लिहितो की 4x प्लस 8y प्लस z and that equals to 5 असं त्यांनी दिलंय. आता हा जो x चा कोएफिशियंट आहे ना, y चा आणि z चा, हे जे a b c जे आहे ना, हा आहे नॉर्मलचे डायरेक्शन रेशोज. मग आपल्याला डायरेक्शन रेशोज ऑफ नॉर्मल मिळाले. ऑफ नॉर्मल आर 4 8 आणि इथं 1 आहे, लक्षात घ्या. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे डायरेक्शन रेशो म्हणजे ए बी सी ची व्हॅल्यू आहे. म्हणजे चला ए ची व्हॅल्यू मला 4 मिळाली, बी ची व्हॅल्यू 8 आहे आणि सी ची व्हॅल्यू 1. आता डायरेक्शन रेशोज वरून डायरेक्शन कोसाइन्स काढता येतील. म्हणजे एल म्हणजे ऍक्च्युअली कॉस अल्फा. फॉर्म्युला काय असणार आहे, ए अपॉन म्हणजे 4 अपॉन अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. चला 1 चा स्क्वेअर 1, 8 चा स्क्वेअर 64, 4 चा स्क्वेअर 16 म्हणजे 81 येते. किती येते 81 म्हणजे मी इथे लिहितो 81. आता समजून घ्या की मग झालं काय की याची व्हॅल्यू 4/9 मिळाली आपल्याला. 4/9 मग झालं आपल्याला अल्फा विचारलाय त्यांनी. मग अल्फा म्हणजे काय, अँगल मेड बाय लाईन म्हणजे तो नॉर्मल विथ एक्स ऍक्सिस. मग अल्फाची व्हॅल्यू येणार कॉस इनवर्स 4/9. आता पुढचं तुम्ही सॉल्व करू शकताय, तरी पण देतो. तुम्हाला m काढायचा आहे म्हणजे तो कॉस b चा असणार आहे. आता म्हणजे b अपॉन 8/9 येणार. मग b ची व्हॅल्यू कॉस इनवर्स 8/9. आता तुम्हाला गॅमा काढायचा आहे म्हणजे तुम्हाला n काढायचा आहे. n इक्वल्स टू कॉस गॅमा म्हणजे अँगल मेड बाय नॉर्मल विथ झेड ऍक्सिस. म्हणजे काय येणार 1 c अपॉन अंडर रूट म्हणजे 9 येणार. मग कॉस इनवर्स 1/9. मग दुसरा टाइप लक्षात आला तुमच्या. अँगल विथ कोऑर्डिनेट ऍक्सिस म्हणलं ना, अल्फा बीटा गॅमा हे डोक्यात ठेवायचं आणि त्यासाठी डायरेक्शन रेशोज माहित असतील तर कोसाइन काढायला काहीच वेळ लागत नाहीये. चला लक्षात आलंय तुमच्या. नेक्स्ट पॉइंट घेऊया आपण. आता तिसऱ्या टाइपमध्ये काय करतोय आपण, इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू 3 पॉइंट्स. खूप सोपं आहे. तुम्हाला 3 पॉइंट्स दिले असणार आहेत. ओके, म्हणजे ए बी आणि सी. तुम्हाला नुसते कोएफिशियंट दिले असतील त्याला तुम्ही आय जे के फॉर्ममध्ये कन्वर्ट करणार. ओके, आता समजून घ्या. तर कसं आहे बघा की 3 पॉईंट्स दिले असतील ना तर या मेथडनं पण सोडवता येतं. बघा मी कसं लक्षात ठेवलं, इथं कायम x1 असणार आहे, y1 z1, मग x मायनस x1, x2 मायनस x1, x3 मायनस x1. तसंच y मायनस y1 च्या पुढं y2 मायनस z2 y3 मायनस y1. तसं इथं z2 मायनस z1 हे. आता हे x1 y1 z1 कोण 1 1 मायनस 2, x2 y2 z2 कोण 1 2 1, x3 y3 आणि z3. नुसतं व्हॅल्यू पुट करा, डिटर्मिनंट सॉल्व करा, तुम्हाला प्लेनचं इक्वेशन मिळेल. पण आपण तसं करायच्या ऐवजी आपण असं करूया की
मगाशी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हा ए बार आहे, हा बी बार आहे इथं पॉईंट, आणि हा पॉईंट सी बार आहे. ओके, हे एकाच प्लेनमध्ये आहेत पण नॉन कोलिनियर आहेत, हे लक्षात ठेवा. कारण जर कोलिनियर पॉईंट घेतले ना त्यातून इन्फायनाईट नंबर ऑफ प्लेन्स पास होऊ शकतात, त्यामुळे नॉन कोलिनियर डोक्यात ठेवा. मग काय करायचं आपण की ए बी बार काढा आणि ए सी बार काढा आणि दोघांचा क्रॉस प्रोडक्ट घ्या ना, तुम्हाला एन बार मिळेल. मग एन बार म्हणजे कोणाला सांगा, ए बी बार क्रॉस काय येणार सांगा, ए सी बार. मग तुम्हाला इक्वेशन काय मिळेल सांगा बघू, आर बार डॉट एन बार. एन बार म्हणजे कोण, ए बी बार. ओके, समजून घेण्याचा प्रयत्न करा. इथं कॅपिटल लिहा, आता तात्पुरतं मी स्मॉल लिहिलंय, क्रॉस ए सी बार दॅट इक्वल्स टू, तुम्हाला माहित आहे आर बार डॉट एन बार इक्वल्स टू ए बार, म्हणजे हा फिक्स पॉईंट आहे तोच घ्यायचा, आणि डॉट ए बी बार क्रॉस ए सी बार. आता मला तर ना याच्यापेक्षा हे सोपं वाटतंय, सिरियसली सोपं वाटतंय, कारण क्रॉस प्रॉडक्ट घेताना जो डिटर्मिनंट काढला लागतो इथं पण काढायला लागतोय ना, पण इथे एवढं सबस्ट्रॅक्शनमध्ये कुठेही छोटी क्षुल्लक चूक झाली की संपलं. तर 3 पॉईंट मी म्हणतो असं सॉल्व्ह करा. ओके, आता इथं मी अजून एक प्रॉब्लेम दिलाय आणि ह्याच्यानंतर अजून 2 प्रॉब्लेम ह्या टाईपचे घेतो, म्हणजे हा टाईप परफेक्ट समजून घ्या. 3 पॉईंट्स. हा, आता तुम्ही म्हणाल इथं कुठं 3 पॉईंट आहेत, पण सोडवायची मेथड ही अशीच आहे. कसं बघा, इक्वेशन ऑफ प्लेन पासेस थ्रू पॉईंट. आता एवढं तुम्हाला कळालंय की प्लेन ज्या पॉईंट मधून पास होतोय म्हणजे तुम्हाला ए बार माहित आहे, म्हणजे ही व्हॅल्यू ए बारची आहे. ओके, पण ते प्लेन या वेक्टरला आणि या लाईनला पॅरलल आहे. लाईनला पॅरलल म्हणजे ह्या बी बारला पॅरलल असणार आहे. आता समजून घ्या, प्लेन या दोघांना पॅरलल आहे, याचा अर्थ या दोघांचा परपेंडिक्युलर प्लेनला सुद्धा परपेंडिक्युलर म्हणजे नॉर्मल असणार ना. मग या केसमध्ये याला समजा मी बी बार म्हणलं आणि याला सी बार म्हणलं, याला बी बार आणि याला सी बार म्हणलं. बघा, पॅरलल टू वेक्टर, पॅरलल टू लाईन दिलंय. असं असताना मी काय करणार की एन बारच्या ठिकाणी लिहिणार बी बार क्रॉस सी बार, कारण या दोघांचा क्रॉस प्रोडक्ट हा त्यांना परपेंडिक्युलर असतो. त्यांना परपेंडिक्युलर आहे म्हटल्यावर प्लेनला सुद्धा परपेंडिक्युलर, कारण ते पॅरलल आहे. म्हणजे झालं आर बार डॉट एन बार इक्वल्स टू, पुन्हा आर बार डॉट एन बार इक्वल्स टू ए बार डॉट बी बार क्रॉस सी बार. अरे पण हा ए बार डॉट बी बार क्रॉस सी बार म्हणजे ट्रिपल प्रोडक्ट, पण तुम्हाला बी बार क्रॉस सी बार सेपरेटली काढावाच लागतोय ना, त्यानंतर डॉट प्रोडक्ट घेतला तरी चालेल. मग हा टाईप थोडासा तुमच्या लक्षात आलाय. ह्याच्यातलेच अजून 1-2 प्रॉब्लेम आपण डिस्कस करूया. आता इथं बघा, हा पॉईंट दिलाय त्यांनी पी, त्याचे कॉर्डिनेट्स ए बी सी, म्हणजे एक्स कॉर्डिनेट ए आहे, वाय कॉर्डिनेट बी आहे, झेड कॉर्डिनेट सी आहे. पी ए आणि पी बी हे परपेंडिक्युलर आहेत. ठीक आहे, इथे लिहिले मी परपेंडिक्युलर पी ए आणि पी बी आर ड्रॉन टू द वाय झेड आणि झेड एक्स प्लेन. आता नीट लक्ष द्या, आपल्याला पी माहिती आहे, त्याचे कोऑर्डिनेट्स आहेत ए बी सी. ओके, आता मी ए चे कोऑर्डिनेट्स काय लिहित होते बघा, पी ए हा परपेंडिक्युलर आहे, म्हणजे पी पासून परपेंड टाकलाय कुणावर, वाय झेड प्लेनवर. वाय झेड प्लेन आहे ना, म्हणजे एक्स कॉर्डिनेट 0 येणार, बी सी. ओके, पी बी त्यातला पी पॉईंट माहिती आहे, म्हणजे मला बी फाइंड आउट करता येईल. बी कुणावर आहे, झेड एक्स वरती आहे, म्हणजे वाय कॉर्डिनेट जो नाही आहे तो 0, म्हणजे वाय कॉर्डिनेट काय येणार सांगा, 0. आता 3 पॉइंट्स आपल्याला माहिती आहेत. ठीक आहे, पण थांबा, आपल्याला प्लेन ओ ए बी हवाय. ओ ए बी म्हणजे तो ओरिजिन मधून पास होतोय 0 0 0. मग तुम्हाला 3 पॉइंट्स माहिती असतील, तुमच्या डोक्यात आहे की तुम्हाला काय करावं लागेल. लक्षात घ्या की आर बार डॉट, तुम्हाला 3 पॉइंट्स ओ ए आणि बघा ओ ए बी, मग तुम्ही काय फाइंड आउट करा, ओ ए बार आणि ओ बी बार फाइंड आउट करा आणि तुमचं इक्वेशन असणार, आणि त्या दोघांचा क्रॉस प्रोडक्ट घ्या, म्हणजे तुम्हाला नॉर्मल मिळेल. म्हणजे आर बार डॉट ओ ए बार क्रॉस ओ बी बार दॅट इक्वल्स टू ए बार डॉट, आता ए बार म्हणजे तुमचा कुठला तरी हा पॉईंट घ्या. ठीक आहे, की ए बार डॉट काय येणार सांगा, ओ ए बार क्रॉस ओ बी बार, म्हणजे हे लक्षात घ्या. आता इथं पण बघा, इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू पॉईंट, हे 2 पॉईंट दिलेत. ओके, मग पहिल्या पॉईंटला जर मी ए म्हणलं, ह्याला बी म्हणलं, तर मी ए बी बार काढू शकतो, बी बार मायनस ए बार, म्हणजे मला आता ए बी बार माहिती आहे. ओके, आता या लाईनला ते पॅरलल आहे, म्हणजे लाईनला पॅरलल म्हटलं या बी बारला पॅरलल असणार. आता इथं बी बार लिहिलंय, त्यामुळे मी तिथं सी बारला लिहितो पॅरलल आहे. म्हणजे मला काय करावं लागेल, ह्याची व्हॅल्यू येणार आहे आय कॅप मायनस 2j कॅप आणि प्लस 3k कॅप. ओके, ए बी बार आणि सी बार मिळालं. आता आपल्याला काय करावं लागेल, नॉर्मल वेक्टर काढावं लागेल.
ओके, प्लेन ज्या लाईनमधून देतोय ते ए बी बार. मग नॉर्मल वेक्टर काढताना मला ए बी बार क्रॉस सी बार करावं लागेल, हे लक्षात घ्या. आणि एकदा का नॉर्मल माहीत असलं की तुम्हाला नॉर्मल फॉर्म माहितीच आहे, वेक्टर इक्वेशन तुम्हाला माहिती आहे, ते वापरा आणि सॉल्व्ह करा. मग आता हे थोडेसे किचकट टाईप तुमच्या लक्षात आलेत. चला आपण आता नेक्स्ट टाईप घेऊया आपण. आता हा ना या व्हिडिओतला शेवटचा टाईप आहे, लक्षात घ्या. बघा, पण हे दिलेले टाईप तुम्ही कव्हर करा, प्रॉब्लेम सॉल्व्ह करा, प्रॅक्टिस करा. इथं काय म्हणलंय बघा, परत इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू एक पॉईंट दिलाय आणि या दोघांना पॅरलल आहे. ओके, काय इझी आहे, या दोघांना पॅरलल आहे. पासिंग थ्रू दिलाय पॉईंट म्हणजे मला ए बार माहिती आहे. ओके, या दोघांना पॅरलल आहे, तुम्हाला माहिती आहे. दोघांचा क्रॉस प्रोडक्ट घेतला की त्यांना परपेंडिक्युलर. या दोघांना असणारा परपेंडिक्युलर प्लेनला पण परपेंडिक्युलर असणार आहे, म्हणजे नॉर्मल असणार आहे. म्हणजे मला दोघांचा क्रॉस प्रोडक्ट घेतला की नॉर्मल वेक्टर मिळणार. म्हणजे तुम्हाला पहिला फॉर्म माहिती आहे, आर बार डॉट एन बार ए बार डॉट एन बार, एवढंच की एन बारच्या ऐवजी बी बार क्रॉस सी बार. पण जर तुम्ही वेक्टर टॉपिक व्यवस्थित केला असेल, तुमच्या लक्षात आलं असेल डॉट आणि क्रॉस म्हणजे हा ट्रिपल प्रोडक्ट आहे. म्हणजे आर बी सी हे असं लिहिलंय, हे ट्रिपल प्रोडक्ट फॉर्ममध्ये लिहिलंय. ओके, पण स्केलर प्रोडक्ट फॉर्ममध्ये लक्षात घ्या की तो असा लिहिला जातो की असं दिलं असेल तर आर बार इक्वल्स टू ए बार, म्हणजे या पॉईंटमधून प्लेन पास होते तो पॉईंट. लॅम्बडा हा स्केलर आहे, इंटू बी बार म्हणजे ज्याला पॅरलल आहे, म्यू इंटू सी बार. लॅम्बडा आणि म्यूच्या ऐवजी एस आणि टी पण देतील, पॅरामीटर कुठले पण देतील, पण हे दोघं ज्यांना प्लेन पॅरलल आहे. आता लक्ष द्या, मग तुम्ही जर असं जर स्केलर प्रॉडक्ट फॉर्म आहे, तुम्हाला इक्वेशन देतील आणि त्याला वेक्टर फॉर्ममध्ये कन्वर्ट करायला सांगतील. म्हणजे तुम्हाला काय काय मिळालं, ए बार मिळाला, हा बी बार आणि हा सी बार. मग तुम्हाला करायला काय लागेल माहिती आहे का, तुम्ही बी बार क्रॉस सी बारची व्हॅल्यू काढायची. क्रॉस प्रॉडक्ट तुम्हाला माहिती आहे आय जे के. बी बार मध्ये फक्त आय म्हणजे 1 0 0, के मध्ये 1 2 आणि -3, सॉरी म्हणजे के म्हणजे मी चुकून बोललो सी बार मध्ये. ओके, मग हे सॉल्व्ह करा. एकदा का ते सॉल्व्ह केलं की ती व्हॅल्यू इथं पुट करा, की ए बार तुम्हाला माहितीच आहे तो इथं पुट करणार, बी बार क्रॉस सी बारची दोघांचा डॉट प्रॉडक्ट घेणार आणि वेक्टर इक्वेशन आरामात झालं. ओके, इथं काय पुन्हा तेच की हा तुमचा ए बार, हा बी बार आणि हा सी बार आहे. पण तुम्हाला आता कार्टेशियन फॉर्म विचारलाय, तरी देखील बी बार क्रॉस सी बार करावंच लागेल. नंतर तुम्हाला मिळेल आर बार डॉट बी बार क्रॉस सी बार दॅट इक्वल्स टू ए बार डॉट बी बार क्रॉस सी बार. पण कार्टेशियन फॉर्ममध्ये कसं असतं की आर बारची व्हॅल्यू पण पुट करायची असते आणि आर बारची व्हॅल्यू असते एक्स आय कॅप, वाय जे कॅप आणि झेड जे कॅप. म्हणजे होतं काय की तुमच्या नॉर्मल वेक्टर जो असेल त्याचं डायरेक्शन जर 2 3 4 असेल, 2 3 4, तर 2x प्लस 3y प्लस 4z आणि दॅट इक्वल्स टू काय इकडे असेल ती व्हॅल्यू येणार आहे. वाटल्यास ती पण प्लसचं काय करायचं आहे, मायनस. मग विद्यार्थी मित्रांनो, हे दिलेले प्रॉब्लेम सॉल्व्ह करा, चांगली प्रॅक्टिस करा. नेक्स्ट पार्टमध्ये आपण बऱ्यापैकी प्लेन कंप्लीट करणार आहे. एकाच पार्टमध्ये काय घेत नाही आहे कारण गोंधळ होईल सगळं, लक्षात घ्या. अगोदर इक्वेशनचे पार्ट क्लिअर करा, अजून इक्वेशनचे पण 1-2 पार्ट राहिलेत. आपण नंतर अँगल बिटवीन प्लेन, अँगल बिटवीन लाईन आणि प्लेन आणि टिपिकल प्रॉब्लेम्स आपण नेक्स्ट पार्टमध्ये कव्हर करूया. ठीक आहे मित्रांनो, मग बेस्ट ऑफ लक, धन्यवाद.